राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून या घटनेच्या निषेधार्थ राहुरीत संतप्त शिवप्रेमी नागरिकांनी चक्काजाम आंदोलन करीत घटनेचा जोरदार निषेध नोंदवला। राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचं विटंबन झाल्यानं संतप्त नागरिकांनी नगर मनमाड महामार्ग अडवला आहे। सुमारे अर्धा तासापासून नगर मनमाड महामार्ग बंद करण्यात आला। अज्ञात समाजकंटकाला तात्काळ पकडून भरचौकात फाशी द्या अशी जोरदार मागणी जमावाकडून केली जात आहे। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त दाखल असून घटना घडताच राहुरी शहरात कडकडीत बंदही पाळण्यात आला। संपूर्ण शहर क्षणार्धामध्ये बंद करण्यात आलं। याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। सगळ्या तुमच्या भावना ज्या येतात ना त्या भावना सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्याच येतात आणि आपण हिंदू म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र राहिले त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन। सगळे एवढे ताबडतोब एक तासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने हजर राहतात म्हणजे त्याचा अभिमान तुम्हाला तेवढा आहे, नामतळ आम्हाला सुद्धा त्याचा अभिमान। परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो का आता फडणवीस साहेब भाषण करतात, मी निघाल्यापासून त्यांना कॉन्टॅक्ट करतो का बाबा तुम्हाला हे ताबडतोब आदेश द्या आणि तुमचा हा तपास कोणाकडे दुसऱ्याकडे द्या आणि ताबडतोब त्या आरोपीचा तपास लागला पाहिजे। आता इथं देवाशी शिवपूज्य साहेब आले, ते म्हणले फिरायत काय करायची कशी करायची तुम्ही प्रत्यक्ष दोन माणसं चांगले अनुभव तिथं पाठवा, आम्ही प्रत्यक्ष फिर्याद नोंदवून घेतो, आम्हाला थोडासा वेळ द्या आणि जर कदाचित नाही तपास आला तर आपल्याला काय पुढची भूमिका घ्यायचा आपला अधिकार आहे ना, आपण घेऊ ना। तुम्ही जर म्हणले आपल्याला पुढची भूमिका घेऊन काय घ्यायची तर आपण करू। आज आपण राहुरी शहर सगळं पूर्णपणे बंद करण्याचं काम करू आपण पहिलं। दुसरी गोष्ट अशी आहे यांनी जे काय आपल्याला जर सांगितलं का आम्हाला एवढ्या दिवसात वेळ द्या आणि एवढ्या वेळात आम्ही करू, नाहीच जर कदाचित केलं तर आम्हाला शंका 100% शिवपूज्य साहेब ही जे काही हिंदूचा माणूस कोणी करू शकत नाही। जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो का तिथं जे काय मुस्लिम येतात त्यांनी हे सगळं उद्योग करण्याचं काम केलं। जर कदाचित याच्यामध्ये यांनी जर कदाचित काळाटाळ केली वेळ जर घातला आणि कोणीतरी आलतो फालतू आणून त्याला आरोपी केले तर ही गोष्ट आम्ही काय मान्य करणार। जो प्रत्यक्षात ज्यांनी गुन्हा केला, ज्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळं बांधलं तोच आरोपी अटक झाला पाहिजे आणि आरोप अटक होत असताना त्यांना जे काही कलम लावायचे हे पूर्णपणे नॉन बेलेबल कलम तुम्हाला लावा लागते आणि कलम लावून तुम्हाला सांगतो का तुम्हाला जी फिर्याद आहे FIR आहे त्या पद्धतीने त्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि FIR चांगली जर कदाचित दिली तर तो बाहेर सुटता कामा नाही। आपल्याला ही भूमिका त्याच्यामध्ये घ्यावं लागेल। आमचा तालुका इतका संभाव आहे ना या ठिकाणी। एसनार मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।